कंता वाहज बाबा और ನಾನು ಹೇಳಿಕೆ ಕರೀತೇನೆ और इस प्रोग्राम में सबको स्वागत करें। हमारे जनाब मोहम्मद गेसू दराज साहब जो स्टेज पे मौजूद हैं, सबको स्वागत करने की मैं उनसे गुजारिश करता हूँ। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। फजीलत माँ हजरत डॉक्टर अशेख शाह मोहम्मद अफजलुद्दीन साहब जुनैदी अल-मारूफा सिराज बाबा साहब किबला जानशीन से जानशीन बारगाह हजरत शेख दक्कन शेख रोज़ा गुलबर्गा, जो कि इस मजलिस के सदर इजलास हैं कौमी एकजुटती प्रोग्राम के। मैं इस मौके पर अंजुमन कादरिया जुनैदिया चिश्तिया वोर्स कमेटी और गुलामान जुनैद की जानिब से सदर इजलास और हमारे तमाम मेहमानान खुसूसी का दिल की गहराई से इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुलें हैं इसकी, ये गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। आखिर में एक और शेर के साथ मैं स्टेज पे तशरीफ फरमा तमाम मेहमानान का इस शेर के साथ इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ। रंग बिरंगी फूलों से गुलदान सजा रखा है, रंग बिरंगी फूलों से गुलदान सजा रखा है, एक एक घर में गीता और कुरान सजा रखा है, एक एक घर में गीता और कुरान सजा रखा है। किसकी हिम्मत है जो हमसे आंखें मिलाकर बात करे, किसकी हिम्मत है जो हमसे आंखें मिलाकर बात करे। हमने अपने खून से हिंदुस्तान सजा रखा है, हमने अपने खून से हिंदुस्तान सजा रखा है। मैं इस्तकबालिया कलिमात के साथ साथ अपनी जगह लेता हूँ। जय हिंद, जय कर्नाटका, खुदा हाफिज, जश्न शेख दक्कन जिंदाबाद। बहुत बहुत शुक्रिया मोहम्मद गेसू दराज साहब को। अब इस प्रोग्राम के मकसद को लेकर और इस दरगाह के उर्स के मौके पर एक ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ನುಡಿಗಳನ್ನು ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಜೀಜುಲ್ಲಾ ಸರ್ಮತ್ ಸಾಹೇಬರು ತಮ್ಮ 4 ನುಡಿಗಳನ್ನು ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ। नहमदो मुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बारगाह शेख दक्कन खुतबुल अख्ताब हज़रत शेख सिराजुद्दीन जुनैदी रहमतुल्लाहि अलैह के 662वें उर्स शरीफ के मौके पर आज सुबह सेमिनार का इनेकाद अमल में आया, जो बेहद कामयाब रहा और इस वक्त कौमी एकजुटती का जलसा यहाँ मुनक्किद हुआ है। मैं फजीलत माँ डॉक्टर शेख शाह मोहम्मद अफजलुद्दीन जुनैदी साहब जानशीन सजादनशीन और जनाब वाहज बाबा साहब को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने उर्स शरीफ के मौके पर ये कौमी एकजुटती का प्रोग्राम मुनक्किद किया है। ये बहुत ही अहम प्रोग्राम है और आज इसकी बहुत ज़्यादा ज़रूरत है। हमारे सूफिया इकराम ने, हमारे संतों ने, हमारे शरणों ने मोहब्बत का पैगाम दिया है। मैं आपको बताऊं कि कल हज़रत ख्वाजा बंदा नवाज गेसू दराज रहमतुल्लाह अलैह का झेला मुबारक है। ये जो झेला मुबारक है, ये कौमी एकजुटती की हिंदुस्तान में वाहिद मिसाल है। झेला जो सारे शहर से झेले के फूल जमा किए जाते हैं, वो फूल जो है अपनी पीठ पे लाद कर गुंबद मुबारक पर एक शख्स चढ़ता है और वो गैर मुस्लिम शख्स है। हमारे सूफिया ने ऐसा माहौल कायम कर रखा है। और उसी तरह शरण बसवेश्वर की जो यात्रा होती है, उसमें जो रथ उत्सव होता है, तेर खींचा जाता है, उसमें हजरत ख्वाजा बंदा नवाज रहमतुल्लाहि अलैह की दरगाह शरीफ से फूल लाए जाते हैं। फूल लाने के बाद ही तेर खींचना शुरू होता है। कि ये गुलबर्गा जो है कौमी एकजुटती
की एक मिसाल रखता है। हमारे तमाम सूफिया इकराम ने इंसानी भाईचारे को, इंसानियत की तालीम दी है। यही वजह है कि आज भी दरगाहों पर गैर मुस्लिम अकीदतमंद कसरत से आते हैं। तो आज हिंदुस्तान में जिस तरह का माहौल पैदा किया जा रहा है वो सिर्फ सियासी मकासद के लिए, इक़्तिदार हासिल करने के लिए नफरत का माहौल पैदा किया जा रहा है। दुनिया का कोई मजहब, हिंदुस्तान का कोई धर्म, हिंदुस्तान का कोई सूफी, हिंदुस्तान का कोई शरण जो है नफरत की तालीम नहीं देता। मैं चैलेंज करता हूं लोगों को कि वो एक भी तालीम ऐसी बताएं जिसमें एक दूसरे से नफरत करने की बात कही गई है। तो ये आज का जलसा इसी मकसद से मुनक्किद किया गया है कि सूफिया का जो पैगाम है, साधु संतों का, शरणों का जो पैगाम है उसको आम किया जाए। जो जहन प्रागंदा किए जा रहे हैं, जो जहनों में नफरत ठोसने का काम किया जा रहा है, उसकी मुखालिफत करने के लिए ज़रूरी है कि हमारे शरण आगे आए, हमारे सज्जादगान आगे आए। मैं यहाँ ये बात भी कहना चाहूँगा कि ये जो गेरवा लिबास है वो सिर्फ हिंदुओं का नहीं है, वो मुसलमानों का भी है। चिश्तिया रंग है वो, और उस रंग को नफरत के लिए इस्तेमाल अगर किया जाता है तो हमारे साधु संतों का ये फरीजा है, ये ड्यूटी है कि उसको रोके। सियासी लोग इस रंग को नहीं पहन सकते, सिर्फ मजहबी जो रहनुमा है वही इस रंग के लिबास को पहन सकते हैं। तो मैं तमाम शरणों से, साधुओं से और सज्जादगान से ये अपील करता हूँ कि वो आज के माहौल में बाहर आएँ और अवाम को, पब्लिक को असल तालीमात जो है वो पेश करें। नफरत के खिलाफ जो माहौल है उसको ख़त्म करने के लिए इस तरह के जलसे जगह जगह मुनक्किद होने चाहिए। मैं आखिर में हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह के इस कौल से अपनी गुफ्तगू को ख़त्म करना चाहूँगा कि हजरत ख्वाजा गरीब नवाज ने फरमाया कि नफरत किसी से नहीं, नफरत किसी से नहीं, मोहब्बत हर एक से। हमारा ये पैगाम है, हमारी दरगाहों का ये पैगाम है। उसी तरह बुद्ध विहार से और दीगर मनादिर से, मठों से भी इस तरह के पैगाम को आम करने की ज़रूरत है, क्योंकि यही पैगाम असल मजहब की तालीम है। शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಜೀಜುಲ್ಲಾ ಸರ್ಮತ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ. ಈಗ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮಿ ಸಿದ್ದರಾಮ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಪರ್ವತ ಮಠ ಹರ್ಸೂರು ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಜ್ಜಾದೆ ನಸೀರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ದರ್ಗಾದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿರಾಜ್ ಬಾಬಾ ಅವರ ಮುಖಾಂತರ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ. ಸಿದ್ದರಾಮ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೋರ್ವ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಸಂಗಾನಂದ ಬಂತೇಜಿ ಅವರಿಗೆ, ಬುದ್ಧಿವಾರ ಗುಲ್ಬರ್ಗ ಇವರಿಗೆ ಸಿರಾಜ್ ಬಾಬಾ ಅವರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೋರ್ವ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಔರಾದ್ನ ಶ್ರೀಗಳು ನಮ್ಮ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ವೇದಿಕೆಗೆ ಬಹಳ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಔರಾದ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಕಪ್ಪನೂರಿನ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಕಪ್ಪನೂರಿನ ಮನ್ಸೂರ್ ಖಾನ್ ಸಾಬ್ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಮಂತೇಜಿ ಅವರಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಆಚಾರ್ಯ ಮನೋಜ್ ಚಿತಾನಂದ್ ಅವಧೂತ್ ಆನಂದ್ ಮಾರ್ಗ್ ಕುಸ್ನೂರ್ ಇವರಿಗೆ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಶರಣ ಶ್ರೀ ಕಪ್ಪನೂರ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮರಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಸ್ವಾಮಿ ಟೆಂಗ್ಲಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಕಪ್ಪನೂರು ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಬಾಬಾ ಅವರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಔರಾದ್ನ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಬಾಬಾ ಅವರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಔರಾದ್ನ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಬಾಬಾ ಅವರಿಂದ ಸನ್ಮಾನ. हमारे और एक हजरत बेलूर बाबा ಅವರಿಗೆ ಇವರಿಗೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಧರ್ಮ ಸಭೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೊತ್ತಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ
ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಶರಣಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮ್ರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮ್ರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಈಗ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ PS ಕಪ್ಪನೂರ್ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಕಲಬುರಗಿ ಇವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಗೌಳಿ ಕಾಯಕ ಶರಣರ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಗೌಳಿ ಅವರಿಗೆ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮ್ರಿಂದ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಸಚಿನ್ ಕಡಗಂಚಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಇವರಿಗೆ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮ್ರಿಗೆ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಅಜೀಜುಲ್ಲಾ ಸರ್ಮತ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮ್ರಿಂದ ಗೌರವ ಸನ್ಮಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಇಕ್ಬಾಲ್ ಅಲಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಅಜೀಜುಲ್ಲಾ ಸರ್ಮತ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಆಮೇಲೆ ಇಕ್ಬಾಲ್ ಅಲಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಗೌರವವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಮಾನ್ಯರಿಗೆ ಮತ್ತೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದಂಥ ಈ ದರ್ಗಾದ ಸಜ್ಜಾದೆ ನಸೀಮ್ರಿಗೆ रहीम मुन्ना कारपोरेटर साहब को क्या सम्मान करने के लिए रोटी अवॉइड करें. ಶುಕ್ರಿಯಾ ಸಬ್ಕೋ ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ. ಇವತ್ತಿನ ಈ ಧರ್ಮಸಭೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಶಾದ ನಮಾಜಿನ ಸಮಯ ಸಮೀಪ ಬರ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಈಗ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವು ಆಚಾರ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಚಾರ್ಯ ಮನೋಜ್ ಜಿ ಜಿತಾನಂದ್ ಅವಧೂತ್ ಆನಂದ್ ಮಾರ್ಗ್ ಕುಸ್ನೂರ್ ಮೂಲತಃ ಕಲ್ಕತ್ತಾದ ಮಹನೀಯರಿಗೆ ನಾನು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ. All the brothers and sisters and the person of diocese and so namaskar to all. सभी भाई बहनों को और इस जगह आए सभी भक्तगणों को, डायस पर बैठे सभी महान भावों को आनंद मार्ग कृष्ण की तरफ से आचार्य मनोजतन अद्भुत का प्रणाम. आनंद मूर्ति जी ने दुनिया को एक करने के लिए जो पैगाम दिया है वो पहले आप सुन लीजिए. मैं आनंद मार्ग से हूँ और आनंद मार्ग ने न्यू चीज दी है जो धरती पर जो है एक फिलॉसफी है जो लैकिंग कर रही है. इसलिए इस धरती पर अभी दंगा फसाद ये होता जा रहा है. इसमें हिंदू के नाम पर, मुसलमान के नाम पर, सिख के नाम पर, ईसाई के नाम पर, यहूदियों के नाम पर बहुत हो रहा है. फिलॉसफी क्या होनी चाहिए ये आप जाने. लॉर्ड इज फादर, परमात्मा एक है, परमात्मा सबका पिता है. लॉर्ड इज फादर, नेचर इज मदर. इस विश्व में जितना ये हमारी माँ है इसको माँ समझो. और ऑल दी ब्रदर, ऑल दी
आदमी जो जितने भी धरती पर हैं वो सब हमारे भाई बहन। जब तक ये भावधारा धरती पर नहीं आएगी तब तक अमन चैन दुनिया में नहीं आएगा। धर्म इज वन, देयर इज नो टू धर्म। जो चेंज होता है वो संप्रदाय है, वो धर्म नहीं है। धर्म के 4 गुण हैं। विस्तार धर्म है, जो धर्म की नीति बताते हैं उसमें पहले विस्तार हो। परमात्मा अल्लाह गॉड संपूर्ण विश्व में है। ऑल आवर ब्रदर्स एंड सिस्टर्स। विस्तार रस सब में एक ही जो परमात्मा है। लॉर्ड इज ओनली वन, वो सब में एग्जिस्ट करता है, ये भावना। दूसरा विस्तार रस एंड सेवा। नारायण समझ के सेवा करना है किसी भी मन, चाहे वो साधु हो, चाहे वो चोर हो, चाहे वो बदमाश हो। अगर तुम सेवा करते हो तो समझो मैं भगवान की सेवा कर रहा हूँ, मैं खुदा की सेवा कर रहा हूँ, इससे कम नहीं। अगर जो तुम्हारा समझते हो कि मैं किसी साधु की या इसकी सेवा कर रहा हूँ तो रिटर्न में वो चीज मिल जाएगी। तुम केवल एक ही ध्यान रखो, वो मैं अल्लाह की, गॉड की, भगवान की, एक ही गॉड है, उसकी सेवा कर रहा हूँ। देयर इज नो ट्रू गॉड। जो लोग कहते हैं वो गलत कहते हैं। गॉड 2 नहीं है। अगर गॉड 2 है तो मैं पूछता हूँ आपसे कि तुम्हारा भगवान दूसरा, मेरा भगवान दूसरा, तो कभी भी जो 2 बाप के बेटे हैं तो लड़ाई होगी। रिमेंबर दिस पॉइंट। इसलिए गॉड इज वन। अगर गॉड वन है तो ऑल आर सन्स एंड डॉटर ऑफ ऑलमाइटी, सभी उसके परम पुरुष के बेटे हैं और बेटी हैं। इसी आधार पर आनंद मार्ग होल वर्ल्ड में है। इसने जिसको सुना, इसलिए यूएनओ में भी आनंद मार्ग का जो है ना ये संस्था है, प्रोविंशियल क्रुएल्टी अमंग एनिमल एंड प्लांट्स, ये हमारा रजिस्टर्ड यूएनओ में भी है। और इसके बाद में प्रोग्रेसिव यूटिलाइजेशन थ्योरी। आनंद मूर्ति जी सोशल समाज के लिए क्या दिया, वो कहते हैं खाना पहले मनुष्य की आवश्यकता है। कोई भी पॉलिटिशियन हो उसको अपने जो है मनुष्य इस धरती पर उस समाज के लिए खाना, सबसे पहले खाना दो, कपड़ा, मकान, शिक्षा एंड चिकित्सा, ये मिनिमम रिक्वायरमेंट लाइफ प्रोवाइड करनी होगी। ये आनंद मूर्ति जी का समाज के लिए पैगाम है। और जब गॉड वन है तो और जो कहते हैं जातियां, मैं आपको प्रश्न करता हूं जाति क्यों आई आपको जान लीजिए। जाति जो है चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग से। लॉर्ड कृष्ण कहते हैं 4 वर्ण मैंने बनाए। व्हाट आर दोस वर्ण? ये वर्ण क्या है सुनो, इसको अच्छी तरह जान लो। ये किसी भी जगह गीता में भी एक्सप्लेन नहीं किया गया है। इसमें है 4 वर्ण का मतलब ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र। शूद्र किसको कहते हैं? खाओ पियो ईट ड्रिंक बी मेरी। और उसके अंदर से वर्ण का मतलब संस्कृत में होता है रंग। तो वर्ण का मतलब उस व्यक्ति के माइंड से काली तरंगें निकलेंगी, काला कपड़ा पसंद करेगा। ये शूद्र का गुण है, ये ब्रेन का रंग है, ये कोई दूसरा रंग नहीं। इसके बाद में क्षत्रिय अन्याय और पाप के खिलाफ लड़ेगा, उसमें क्षत्रिय गुण होगा और वो रेड तरंग उससे निकलेंगी। आप साइंटिफिक ढंग से अगर ब्रेन का ये तरंग लोगे तो रेड तरंग निकलेगी और उसमें ये गुण होगा। विप्र सफेद कपड़ा पसंद करेगा सब और समझ सकता है, समझा सकता है। तो विप्र का गुण क्या हुआ? समझ सकता है और सफेद कपड़ा पहनकर नीति को पालन करेगा, तो ये हुआ विप्र का गुण। और उसके अंदर से सफेद तरंगें निकलेंगी। और चौथा है वैश्य। वैश्य क्या करता है? हम जो कुछ जो है चीज को हम हमारे पास में ना तो इंटेलेक्ट है और ना ही मेरे पास, आई कैन नॉट फाइट, आई डोंट हैव इंटेलेक्ट। तो वो क्या करते हैं? होल्ड करते हैं, हर चीज को होल्ड करते हैं, इकट्ठा करते हैं और उसी को कहते हैं क्या? वैश्य। तो वो पीला कपड़ा पसंद करेगा। ये 4 गुण दुनिया में इस धरती पर किसी भी कौम को हो, किसी भी देश को हो, किसी भी समाज में को ये पाए ही जाएंगे। अगर आप इसमें क्या है डिफरेंस? अगर इस एक व्यक्ति में एक भी तरंग हो सकती है, एक व्यक्ति में 2 भी तरंगें हो सकती हैं, एक व्यक्ति में 3 भी हो सकती हैं, एक में 4 भी हो सकती हैं। और जो इन गुणों से प्रभावित नहीं उसको कहते हैं सदविप्र। ये न्यू कॉन्सेप्ट है, वो किसी से प्रभावित नहीं होगा। उदाहरण के लिए एक जज है, आप जज के पास जाते हैं, एक कोई अच्छा नेता है और एक में बेचारा बिना पढ़ा लिखा है
उसका भी केस चल रहा है, पर गलती किसी ने भी की, जज पहले जज करेगा। वो ये नहीं कि तुम बड़ा नेता है या कोई छोटा है, वो जो रियल चीज है उसको बोलेगा, मतलब गुणों से ऊपर। इसी बात को जो है ना गीता रामायण में कहा गया है, पूजिए विप्र गुणहीना, माने उस व्यक्ति को पूजिए जो गुण से हीन हो, मतलब गुण से प्रभावित नहीं या बेवकूफ नहीं। इनका मतलब ऐसा भी होता है कि ये जो है ना, इसलिए आप जो है ना, ये आनंद मार्ग है, आनंद मार्ग सबके लिए ओपन है, खुला है, और आप लोग इसमें कभी भी आए। हम योग सिखाते हैं और परमात्मा निराकार है, बैठ करके उस परमात्मा में रहीम खान जो दरगाह के हैं, कौमी एकता जाति से जिन्होंने इसको ऑर्गेनाइज किया है, मैं बहुत बहुत इनका आभारी हूँ, धन्यवाद देता हूँ। और ये हमारे आनंद मार्ग के विचार थे। आप लोग सब वेलकम है, मेरा यहाँ किशोर में आश्रम है, आप आ सकते हैं, ये फ्री ऑफ कॉस्ट है, सीख सकते हैं। इनका भी बहुत बहुत धन्यवाद और इन आयोजकों के लिए भी बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद आचार्य जी को। आज अभी नमाज का वक्त हो रहा है, अजान होने की सिर्फ हमारे लिए इंतजार आगे बढ़ा गया। सबको माफ़ी चाहते हैं कि ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ನಾವು ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೇವೆ। ಈ 662 ಈ ಉರುಸಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀರಿ। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಮಾಜಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಶರಣಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿದ್ದರು। ಸಮಯದ ಅಭಾವ ಇರೋದರಿಂದ ನಾವು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ನಮಾಜ್ ನಂತರ ಮತ್ತೆ ಖವಾಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಉರುಸನ್ನು ಮುಂದುವರಿತದೆ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳು ಒಗ್ಗೂಡಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಈ ಪರಂಪರೆ ಈ ಒಂದು ದರ್ಗಾದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ। ಭಾರತ್ ಏಕತಾ ಮಂಚ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇದನ್ನು ವಿಂಗನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಿರಾಜ್ ಬಾಬಾ ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಗೌರವ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ, ಮತ್ತು ಮಲ್ಖೇಡ್ನ ಮುಸ್ತಫಾ ಖಾದ್ರಿ ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ, ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲ ಜಾತಿಯ ಜನರನ್ನು ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಏಕತಾ ಮಂಚನ ಒಂದು ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ। ಆ ಸಂಘಟನೆಯ ಒಂದು ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ಭಾರತ್ ಏಕತಾ ಮಂಚ್ सर्व धर्म एक है और सबका ईश्वर अल्लाह गाड एक है ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿತ್ತು। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಈಗ ಅಜಾನ್ ಹೋಗ್ತಾಗ್ತದೆ। ಎಲ್ಲರಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ 2 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಬಹಳ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ। ಇಲ್ಲ ಮಹಾಜ್ ಬಾಬಾ ಅವ್ರ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇದೆ, ಸಾಹೇಬ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೈ ಎತ್ತಾರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಬೇರೆಯವರು ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಕೈ ಎತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆ, ಪ್ಲೀಸ್ 2 ನಿಮಿಷ ನೀವು ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡಿ ಪ್ಲೀಸ್। ಅದೇ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಮಾತ್ರ ಕೊಡಬಹುದಲ್ಲಿ, ಅಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಬಿಡಿ ಸಾಕೊಂದು, ಈ ಶುಭಾಶಯ ಕೊಡಿ ಸಾಕು। ಇಂದಿನ ಶೇಖ್ ರೋಜಾ ದರ್ಗಾದ 622ನೇ उर्स समारंभ आज का ये जो 622 उर्स शरीफ का जो ये इसकी महजिल पे यहाँ पे जो सभी धर्मों का साथ मिलजुल के रहने के लिए जो कार्यक्रम किया गया है, इस स्टेज पे मौजूद यहाँ पे सज्जाद नशीन सिराज बाबा और सभी यहाँ पे जितने भी ಎಲ್ಲ ಶರಣರ ಪಾದಕ್ಕೆ इसी ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ आसीनतगिरतಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ गंधरे। आज मैं ज़्यादा कहना नहीं चाहता हूँ क्योंकि अभी अजान का वक्त हुआ है। मैं इतना ही कहना चाहता हूँ कि हमारी जो परंपरा है और हमारी इस देश का जो संस्कृति है, जो गंगा जमनी जो तहजीब है, हिंदू मुसलमान यहाँ पे भाई भाई बन के रह रहे हैं और रहेंगे। चंद फिरकापरस्त लोगों ने हमारे देश में जो बांट करके यहाँ पे सियासी फ़ायदे के लिए जो कर रहे हैं, उसको हम सब मिल के नाकामयाब करना है। हम यहाँ पे भाई भाई बन के रह के हिंदुस्तान का जो भी यहाँ पे तरक्की है और हमारे जो आने वाले जो नस्लों का उनका जो फ्यूचर है उसके लिए कायम करने के लिए हम सब भाई भाई बन के रहेंगे। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया हमारे माजी मिनिस्टर शरण प्रकाश डॉक्टर शरण प्रकाश जी से ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾನೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ, ಭಂತೇಜಿಯವರು ಒಂದೇ ಒಂದು ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ತಾರೆ। ಭಂತೇಜಿ ಇವಾಗ ಬುದ್ಧ, ಯೇಸು, ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್, ಗುರು ನಾನಕ್
ಎಲ್ಲ ಸಂತ ಮಹಾಪುರುಷರಿಗೂ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ತ್ರಿವಾರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶೇಖ್ ರೋಜಾ ದರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೀತಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಧರ್ಮದ ಸಮ್ಮೇಳನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಧರ್ಮ ಗುರುಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಉದ್ಘಾಟಕರಿಗೂ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರಿಗೆಲ್ಲ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆಲ್ಲ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಮಂಗಳ ಮೇತನಿಗೆ ತಿಳಿಸುವುದೆಂದರೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ಗಾಳಿ ಬಿಟ್ಟಿತ್ತು ಧೂಳಿ ಎದ್ದಿತ್ತು ಬಿರುಗಾಳಿ ಬಂದಿತ್ತು ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಭಗವಾನ್ ಗೌತಮ ಬುದ್ಧರು ಬಂದರು ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ ತಾವೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಭೇದ ಭಾವ ಯಾವುದೇ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಮಾನವರ ಮುಂದೆ ಪ್ರಾಣಿಗಳ ಮುಂದೆ ಪಕ್ಷಿಗಳ ಮುಂದೆ ಜೀವಿಗಳ ಮುಂದೆ ಸಕಲ ಜೀವಿಗಳ ಕಲ್ಯಾಣವಂತದ್ದು ಈ ದಿನ ಭಗವಾನ್ ಕೂಡ ಪಾಲಿಸಿದ ಮಂಗಲ ರಾಶಿಯಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮೊಹಮ್ಮದ ಕೈಗೊಳ್ಳದ ನಾಲ್ಕ ಹಿರಿಯರು ಬಂದಿದ್ದರು, ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಭಾವನ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಭಗವಾನ್ ಗೌತಮ ಬುದ್ಧರು. ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಭೇದ ಭಾವನೆಗಳೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು
ಬಂದಿದ್ದರು ಸಂತ ಮಹಾಪುರುಷರು ಒಂದಾಗಿ ಭಾವನ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ವಾಹನ ಗೌತಮ ಬಿದ್ದರು. ರಾಜ್ಯ ವೈಭವವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದರು ಎಲ್ಲ ಸಂತ ಮಹಾಪುರುಷರು. ಕತ್ತಲದಿಂದ ಬೆಳಕನ್ನು ಕಂಡಿದರು. ವಾಹನ ಗೌತಮ ಬಿದ್ದರು. ವಿಶ್ವ ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಮತ್ತು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಜೀವರಾಶಿಗಳಿಗೆ ಸಕಲ ಜೀವಿಗಳ ಕಲ್ಯಾಣವಾಗಲಿ ಜೈ ಮಂಗಳವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಭಗವಾನ ಗೌತಮ ಬಿದ್ದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ಸಹ ಈ ದರ್ಗದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕರೆಸಿ ಎರಡು ಮಾತಾಡುವ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಇವತ್ತು ದಿವಸ ನಮ್ಮ ಮಿರಾಜ್ ಪಟೇಲ್ ಆಗಲಿ ಮತ್ತು ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಆಗಲಿ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಸಮೀಪ ಆತ್ಮೀಯತೆ ಇರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ಅವರನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಮಂಗಳನ ಆಸೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರ ಸಹಕುಟುಂಬದ ಪರಿವಾರದಿಂದ ಲೋಕದ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ, ಮಾನವರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ, ಸಮಾಜದ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ, ಸಕಲ ಜೀವಿಗಳ ಕಲ್ಯಾಣವೆಂದು ನಾವೆಲ್ಲ ಮಂಗಳನ ಆಸೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಶಾಂತಿಯಿಂದ ಇಂದು ತಮ್ಮ ತಮ್ಮಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಿದ್ದೇನೆ. ಭವತೋ ಸರ್ವಮಂಗಳಂ ರಕ್ಷಂತು ಸರ್ವದೇವತಾ ಸರ್ವಭೂತಾನುಭಾವೇನ ಸರ್ವಧರ್ಮಾನುಭಾವೇನ सर्वसंगानुभावेन सदा स्मृते भवन्तु ते सर्वपापस अकरणं कुशलस्य उपसम्पदं सचेतपर्योतपनं एतं बुद्धानुशासनं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु साधु साधु। सबको बहुत बहुत शुक्रिया, बंदे जी को शुक्रिया। ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲೇ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಸ್ವಾಮಿಗಳು ಟೆಂಗ್ಲಿ ಅವರು ಪತ್ರಿಕೆದವ್ರನ್ನ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪತ್ರಿಕೆದವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಮರಳು ಶಂಕರ ದೇವರು ಅದಕ್ಕೆ ಸಾಥ್ ಕೊಡಬೇಕು. ಅವರಾದ್ನ ಶ್ರೀಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮರಳು ಶಂಕರ ದೇವರು ಪತ್ರಿಕೆದವರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಡಬೇಕು. ಅದ್ರ ಜೊತೆ ಮಂತೇಜಿಯವರು ಪತ್ರಿಕೆಗೆ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಹರ್ಸೂರು ಶ್ರೀಗಳು ಪತ್ರಿಕೆಗೆ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತಾನೆ. ನೀವು ಪತ್ರಿಕೆದವ್ರು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಬೈಟ್ ಅನ್ನ ನೀವು ಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಗೌಳಿ ಅವರು ಕೂಡ ಪತ್ರಿಕೆಯವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಬೇಕು. ಮತ್ತೆ PS ಕಪ್ಪನೂರು ಸಾಹೇಬರು ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಇವರು ಪತ್ರಿಕೆಯವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಇಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮತ್ತೆ ಸೇರೋಣ, ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಈ ಒಂದು ಭವ್ಯವಾದಂತಹ ದರ್ಗಾದ ಪರಂಪರೆ, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರಿಗೆ ಲೇಸನ್ನು ಬಯಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನವರ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಈ ದರ್ಗಾ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಾಥ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನೀವು ಬೈಟ್ ಅನ್ನ ಹರ್ಸೋರು ಶ್ರೀಗಳು ಮಾತಾಡ್ರಿ ಪತ್ರಿಕೆದವರೆಂದ್ರಿಗೆ. आगे मैं क्या बोल रहा हूँ, ऑफिस में बिठा देंगे। ऐसा हाँ, बैकग्राउंड आता है, बैकग्राउंड पीछे आ रहे खींचो खींचो। बस जी ಕಲಬುರಗಿ ಮಹಾನಗರದ ಶೇಖ್ ರೋಜಾ ದರ್ಗಾದ ಕಲಬುರಗಿ ಶೇಖ್ ರೋಜಾ ದರ್ಗಾದ 628ನೇ ಉರುಸದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಈ ಸಾಯಂಕಾಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹರಿಸಿನ ಪೂಜ್ಯರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮದ ಪಂತೆ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ಬೇಲೂರು ಸಾಹೇಬರು, ಕಪ್ಪನೂರು ಸಾಹೇಬರು, ಶೇಖ್ ರೋಜಾದ ಸಿರಾಜುದ್ದೀನ ಸಾಹೇಬರು, ಈ ದರ್ಗಾದ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಕೂಡ ಪಾಲ್ಗೊಂಡು
ಬಹು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಉರುಸಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮವರಂಥ ಮಾಜಿ ಸಚಿವರಾಗಿದ್ದ ಶರಣಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಶ್ರೀಡಮರು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರು ಕೂಡ ಆಗಮಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಯಶಸ್ಸು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಬಹುತೇಕ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿರುವಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರಾಗಿ ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವ ಭಾರತ ದೇಶದ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಬಾಳಬೇಕೆನ್ನುವ ಈ ಶೇಖ್ ರೋಜಾ ದರ್ಗಾ ಸಾಹೇಬರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹುತೇಕ ಅವರಿವರೆನ್ನದೇ ಬಸವಾದಿ ಶರಣರು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಗಳಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದಾಗಿ ಬಾಳಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಮೈ ರೋಯಾ ಪರದೇಶ ಮೇ ಬಿಗಾ ಮಾಕಾ ಪ್ಯಾರ್ ದಿಲ್ ಸೆ ದಿಲ್ ಕಿ ಬಾತ್ ಬಿನಾ ಚಿಟ್ಟಿ ಬಿನಾ ತಾರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಬ್ಬ ಸಂತ ಕಬೀರ್ ದಾಸ್. ಬಹುತೇಕ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ अल्लाह कहाँ है नहीं है लेकिन शिवा कहाँ है नहीं है देखे नहीं है लेकिन हृदय से प्रार्थना हुए. जो मोबाइल आजकल हम मोबाइल बात करते, हम हैदराबाद में हैं, कलबुर्गी में हम है. जो गुलबर्गा से मोबाइल से बात करे तो हैदराबाद से जो आदमी है फोन उड़ते, जब तक हैदराबाद से गुलबर्गा तक फोन की तार तंती नहीं दिखता, लेकिन यहाँ से बात करे तो हाँ हेलो बोलते. क्योंकि बोले तो ये मोबाइल को वो हैदराबाद में मोबाइल से ये कलबुर्गी जो गुलबर्गा मोबाइल से जो संबंध है, जो उसका तार तंती जो संबंध है, तो मोबाइल यहाँ है वहाँ भी मोबाइल है, तो दिखता नहीं है लेकिन आदमी दिखता नहीं है. बात एक बात कैसा होता है वैसा ही हम प्रार्थना जो करते, जो अल्लाह से प्रार्थना करते, पूजा करते, नमाज करते जो है, लेकिन अल्लाह को कैसा में जो पहुँचता बोले तो जैसा मोबाइल एक मोबाइल का कैसा बात हो जाता, वैसा ही अल्लाह के साथ हम जो भक्त का प्रार्थना जो अल्लाह को पहुँचता, अल्लाह हमारे को दुआ देता, अल्लाह कृपा हो जाता. ये सही है. जो गाय है घर में रहता, गाय जो बेटा जो घर में रहता, वो गाय रहता के खेत में रहते. जो गाय यहाँ से अम्बा बोलकर जो पहुँचे तो जो आवाज करे तो उसके गाय तो भाग के आता है. वैसा ही हम जो अल्लाह के शिव की प्रार्थना करें तो वो ये हो जाता है. इसलिए सर्वधर्म का सम्मेलन जो करते हुए तो सभी एक मिल जाता, प्रेम मिलता. प्रेम बिना पहुँचे नहीं सदगुरु की दुर्लभ वेश बोलते, जो हम जो संत कबीरा से बोलता, जो वो भी हम लेके जाता नहीं है, जो मरने का सही है. और इसलिए बोले कौड़ी रे कौड़ी माया जोड़ी लाख करोड़ से मोटा, जान गए जवान गए साथ नहीं लंगोटा बोलते. इसलिए सबको जो अल्लाह का दुआ रहता है, जो नमाज के लिए आप प्रार्थना पूजा जो करते हुए सबको हम कर यहाँ बुला के हमारे को थैंक यू सर, थैंक यू. ये शटास्थलापुरम में सिद्धराम शिवाचार्य सबको हम उनके नाम बोलते हैं, उनके फोटो ले तो आपको कवरिंग नहीं होता है. नहीं भाई नाम बोलते हैं. ये शटास्थलापुरम और ये और ये मरण शंकर देवा और ये मल्लिकार्जुन शुक्ल स्वामी कपनू और ये हमारे आचार्य आनंद मार्ग ಪರಮೇಶ್ವರಃ ಶರತ್ಯತೀತರೂಪೇಣ ನಮಸ್ತೆ ಜಂಗಮಾತ್ಮ ನಮಃ ಎಂಬಂತೆ ಗುರು ಎಂಬ ಶಬ್ದ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿದೆ. ಗುರು ಎಂಬ ಶಬ್ದ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿದೆ. ಗುರುಗಳ ನಾವು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಗುರುಗಳು ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದೊಂದು ಪುಣ್ಯ ಬೇಕು. ಈ ಗುರುಗಳು 628 ವರ್ಷ ಲಿಂಗೈಕ್ಕಾಗಿದೆ. ಆದ್ರೆ ಇಂಥ ಗುರುಗಳು ಈ ಕಲಬುರಗಿ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಜನ ಕೂರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತಿಲ್ಲ. ಇವರು ಶಿಷ್ಯರು ನೋಡ್ರಿ, ಬಂದೇನವ ಶರಣರು ಮತ್ತು ಆಳಂದ ಲಾಡ್ನೇವ ಶರಣರು, ಇಂಥವರೆಲ್ಲ ಗುರುಗಳು ಶರಣರಾಗಿ ಹೋದರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಗುರುವಿನ ಹತ್ರ ಭಾಳ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಗುರುವಿನಂಗೆ ಶಿಷ್ಯರಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಳ ಪುಣ್ಯ ಬೇಕು. ಆಸ್ ದ ಪ್ರಿಸೆಪ್ಟರ್ ಸೋ ದ ಡಿಸೈಪಲ್. ಯಥಾ ಗುರು ತಥಾ ಶಿಷ್ಯ. ಗುರುವಿನಂಗೆ ಶಿಷ್ಯರಾಗಬೇಕಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. ಸಂಘ ಬಿನಾನ ಆಗಬಲೆ, ಸಂಘ ಬಿನಾನ ತೀರದ ಮೇಲೆ, ಸಂಘ ಬಿನಾನ ದೇಹ ಬನೆ. ಚನ್ನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಯ್ಯ ತುಮಾರ ಶರಣಕ್ಕೆ ಅನುಭವ ಸಂಗತೆ ಮೈಸೂರು ಬನಿ ಪರಮ ಸುಖಿಯ. ಶರಣ ಸಾಹಿತ್ಯ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇದರಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ. ನೋಡಿರಿ, ನೀವೆಲ್ಲ ನೀವು ಶರಣರಂತೀರಿ ಏನ್ರಿ, ಆಯಿತು ಮುರಿದಂತೀರಿ. ಮುರಿದಂದ್ರೇನು ಶಿಷ್ಯರು, ಗುರುಗಳು ಮುರ್ಷಾದ
ಒಂದೇ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲ ಅಂದ್ರೇನು ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಇಷ್ಟೇ. ಇದು ಮತ್ತೇನಿಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ ಇದರಲ್ಲಿ. ಅಪ್ಪ ನೀವು ತಾವಗೇರಿ ಅದು ಸದ್ಯ ಈಗ ಅದು ಹೆಂಗದಂದ್ರೆ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸರಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ತನಕ ಜಗಳ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಜಗಳ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದದ್ರ ಅವರು ಮನಸ್ಸು ಒಂದೇ ಇರಬೇಕು. ಈ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದೀಗ ಆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಅರ್ಧ ಹಿಂದೂ ಅರ್ಧ ಮುಸಲ್ಮಾನರಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜಗತ್ತಿನಾಗನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಆಗ್ತದ, ಜಗಳ ಆಗ್ತದ. ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ? ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಒಂದೇ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲಿ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ. ಅದೇ ಥರ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾವರಗಿರಿ ಹೆಂಗದವ ಅದೇ ಥರ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದು ಮಾತ್ರ ಜಗಳ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ನಾವು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ನಾನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.